दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणुकांची शक्यता। निवडणूक आयोगानं उद्या 29 महानगरपालिका आयुक्तांची बैठक बोलावली। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात। मतदार आकर्षित होतील असे निर्णय घेऊ नये, निवडणूक आयोग सरकारला पत्र लिहिणार। अधिवेशनावेळी घोषणा करताना सरकार मर्यादा पाळणार का, याकडे लक्ष। राज्यभरातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी 70 ते 75% मतदान। त्र्यंबकेश्वरमध्ये तब्बल 85.66%, बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये 85%, पालघरच्या जव्हारमध्ये 83% मतदान। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा। अंगावर गाडी घालण्याच्या कारणावरून चालकाला मारहाण, 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल। परभणीमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी विक्रमी मतदान। 6 नगरपरिषदांसाठी 70% जास्त मतदान। रात्री 10 वाजेपर्यंत मतदार रांगेत। मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी 24 तास चोख सुरक्षा राहणार। मतपेटीच्या सुरक्षेसाठी निवडणूक आयोगाच्या सूचना। 18 दिवस ईव्हीएमच्या सुरक्षेचं प्रशासनासमोर आव्हान। नागपूर खंडपीठाच्या निकालाविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं मोठं वक्तव्य। निवडणुकांचा निकाल पुढे ढकलल्यावरून नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये वाकयुद्ध। मतमोजणी पुढे ढकलली, आता सगळे संशयाच्या भोवऱ्यात। पटोलेंची टीका, तर पटोलेंना केवळ राजकारण करायचे, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मुंबई महापालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल। 227 प्रभागांसाठी 227 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करा। निवडणूक आयोगाचे महापालिका आयुक्तांना थेट निर्देश। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी। मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800 जण इच्छुक। एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण इच्छुक उमेदवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नव्या प्रभाग आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज निकालाची शक्यता। सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सावळा गोंधळ। पुढील 15 ते 16 दिवस पेट्या गोदामात। सरकारकडून घोळ शक्य। पृथ्वीराज चव्हाणांचा निवडणूक आयोग आणि सरकारवर टीकास्त्र। मतमोजणी पुढे ढकलल्यानं लोकशाहीसाठी रात्रच नव्हे तर दिवसही वैर्याचा। मतदार याद्यांमधील घोळ पुढे ढकललेल्या मतमोजणीवर सामनातून निशाणा। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो ते महत्त्वाचं। टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचं चोख प्रत्युत्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, पटोलेंसह अनेक नेत्यांची आयोगावर टीका। नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी लांबल्यानं एमपीएससी परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी। 21 डिसेंबरला राज्यभरात नगरपरिषद नगरपंचायतीची मतमोजणी, तर दुसरीकडे एमपीएससीची परीक्षा। महात्मा फुलेंच्या डॉक्युमेंटरी संबंधीची फाईल मंत्रालयातून गायब। 28 ऑक्टोबरला अन्य फाईलींच्या शोधात असताना प्रकार समोर। मूळ फाईलीच्या जागी डुप्लिकेट फाईल ठेवल्याचं समोर। अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सुनावणीस उद्धव ठाकरे अनुपस्थित। वॉरंट बजावण्याची प्रकाश आंबेडकरांच्या वकिलांची मागणी। आंबेडकरांच्या अर्जावर आज सुनावणी होणार। प्रकाश आंबेडकर आज पत्नीसोबत नांदेडमध्ये जाऊन सक्षम ताटेच्या कुटुंबियांची भेट घेणार। प्रेम प्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांकडून सक्षम ताटेची निर्घृण हत्या। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज एकाच मंचावर येणार। मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाचा कार्यक्रमामध्ये सहभागी होणार। निवडणुका पार पडल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार। जवाहरलाल नेहरूंना सरकारी पैशातून बाबरी मशीद बांधायची होती। गुजरातच्या बडोद्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य। सरदार पटेलांनी नेहरूंची योजना उधळून लावल्याचाही दावा। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन। सोलापूरमध्ये वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शासकीय रुग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय। ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्या निधनानं समाजवादी चळवळीचं अपरिमित नुकसान। त्यांनी उभारलेलं आपलं घर हे आश्रयस्थान असंख्य तरुण तरुणींच्या आयुष्याला नवी दिशा देणारं। शरद पवार यांची पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली।
नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला कडाडून विरोध. वृक्षतोडी विरोधात आंदोलनात शाळकरी मुलंही सहभागी. प्रशासन काय तोडगा काढणार याकडे लक्ष. बॉम्बे हायकोर्टाचं नाव मुंबई उच्च न्यायालय करा. आमदार सुनील प्रभूंची मागणी. हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव संमत करण्यासंदर्भात प्रभूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड. नागपूर विद्यापीठाच्या 102 वर्षाच्या इतिहासात डॉक्टर मनाली क्षीरसागर या पहिल्या नियमित महिला कुलगुरू. IIT रुरकीच्या विद्यार्थ्यांना 90 लाख ते 3 कोटीपर्यंतचं पॅकेज. अमेझॉन, अमेरिकन एक्सप्रेस, एनव्हिडिया आणि गुगलकडून ऑफर. IIT रुरकीच्या 1701 विद्यार्थ्यांचा प्लेसमेंटमध्ये सहभाग. पुण्यातील गुंड निलेश घायवळ संदर्भात धक्कादायक माहिती समोर. घायवळचा सहकारी अजय सरोदेच्या घरी 200 जिवंत काडतुसं सापडली तर 200 रिकाम्या पुंगळ्या. अजय सरोदे बंट्या चौधरीला 3 दिवसांपूर्वीच कर्नाटकातून अटक केली आहे. नवीन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या फॉर्च्युनर कारमध्ये पिस्तूल आढळलं. चालक पोलिसांच्या ताब्यात. राजेंद्र निकमवर मुंबईमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर. नवी मुंबईतील पाम बीच रोडवरती वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून दुचाकीस्वारांची जीवघेणी स्टंटबाजी. तरुणांवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. CSMT ते अंबरनाथ लोकलमध्ये महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या दोघांना प्रवाशांकडून चोप. मुलुंड-दरम्यान हे अश्लील चाळे सुरू होते. दोघंही पोलिसांच्या ताब्यात. वसईमध्ये अनधिकृत गाळ्यात हार्पिक, डेटॉलसह नामांकित कंपन्यांची बनावट उत्पादनं तयार करून विक्री होत असल्याचं उघड. नायगाव पोलिसांच्या छाप्यात 8,80,000चा माल जप्त. मुंबईमध्ये ड्रग्ज रॅकेटवर मोठी कारवाई. ड्रग्ज तस्करी प्रकरणी पती पत्नीला अटक. 2 कोटी 4 लाखांचा 511 ग्रॅम हेरॉईन, 2 मोबाईल फोन, मिक्सर ग्राइंडर जप्त. मुंबईमध्ये दारूच्या आहारी गेलेल्या पतीकडून पत्नीची धारदार शस्त्रानं हत्या करण्याचा प्रयत्न. हल्ल्यामध्ये पोटच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला. पोलिसात गुन्हा दाखल. उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठात मध्यरात्री तुफान राडा. विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक. एका विद्यार्थ्याला कारनं धडक दिल्यानं वादाला सुरुवात. विद्यापीठाला छावणीचं स्वरूप. गाडीचं टायर निघालं असतानाही भरधाव वेगात गाडी चालवत जीवानीशी खेळ. पुण्यातील कॅम्प परिसरात मद्यधुंद गाडी चालकाचा थरारक स्टंट. एका तरुणानं गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवली. नाशिक पेठ महामार्गावर 48 पेक्षा जास्त तासांपासून वाहतूक कोंडी. करंजाळी घाटात अपघात झाल्यानं कोंडी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तातडीनं समस्या सोडवण्याची वाहनधारकांनी मागणी केली आहे. घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेची खरडपट्टी काढली. वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावरून प्रवास करणं दुःस्वप्न असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण. पुण्यातल्या आंबेगावात बिबट्यांची दहशत कायम. 3 बिबट्यांचा मुक्त संचार तर 1 पिंजऱ्यात जेरबंद. बिबट्यांचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीतल्या शेतशिवारातून 3 बिबट्यांचा मुक्त संचार. शिकारीचा शोध घेताना बिबट्या आढळले. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. वंतारा नको, सरकारी सुरक्षित अधिवासच हवा. सावंतवाडी परिसरात भटकणाऱ्या ओमकार हत्तीच्या भवितव्यावर उच्च न्यायालयाच्या समितीचा सरकारी ताब्यात पुनर्वसन करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश. विशाखापट्टणममधील कैलाशगिरी टेकडीवरती भारतातील सर्वात लांब काचेचा पूल तयार. 7 कोटी रुपये खर्चून बांधलेला स्कायवॉक पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरणार. अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली. 9 फेब्रुवारीला यात्रा होणार. तारखेच्या निश्चितीनंतरच रेल्वे तसंच खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ लागणार. अयोध्येमध्ये आता भव्य राममंदिर संग्रहालय होणार. योगी आदित्यनाथ सरकारनं 52 एकर जमीन दिली. टाटा कंपनी संग्रहालय बांधणार. जय पवार, ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी वऱ्हाड बहरीनला निघालं. पवार आणि पाटील कुटुंबाकडून केवळ 400 जण निमंत्रित. जय आणि ऋतुजा यांचा 4, 5 आणि 7 डिसेंबरला बहरीन इथे विवाह सोहळा. आदेश आणि सुचित्रा बांदेकरांचा मुलगा सोहम आणि अभिनेत्री पूजा विरारीचं थाटामाटात लग्न. बांदेकरांच्या सुनेची खास अंदाजात मंडपात एंट्री. युरोपातील बल्गेरियामध्ये एका रॅली दरम्यान हिंसाचार. राजधानी सोफियामध्ये अर्थसंकल्पाच्या मसुद्याविरोधात लोक रस्त्यावर. आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ. पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर.
अमेरिकेतल्या अटलांटामध्ये पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून अचानक गोळीबार, एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू. अंदाधुंद गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर. चीनमधून भीषण आग लागल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर. भर रस्त्यात आग लागून ज्वाळा उठल्यानं परिसरात घबराट, शेजारील काही गाड्यांचंही नुकसान. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूचं वृत्त अफवा. बहीण उझमा खाननं जेलमध्ये इम्रान खानची भेट घेतली. इम्रान खानची तब्येत ठीक असल्याची बहिणीची प्रतिक्रिया. श्रीलंकेतील दित्वा वादळ पुढे सरकलं तरी त्याचे अत्यंत भयावह परिणाम दिसतायत. अजूनही काही शहरांमध्ये पाणी साचले, सगळं काही नामशेष झालंय. भारतानं या कठीण काळात मदतीचा हात दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.